नमस्कार. राजकारणातून सहजासहजी कोणी निवृत्त होत नाही. सत्तेचं मोह तसं कोणालाही सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे अनेक वर्षे एकच चेहरा आपल्याला राजकारणात दिसतो. काही जण निवृत्त तर होतात, पण पडद्यामागे सर्व सूत्र स्वतःच हलवतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांना संधी देतात. हा राजकारणातील आतापर्यंतचा प्रत्येकालाच आलेला अनुभव आहे. आता भाजपच्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पण हे संकेत देताना त्यांनी शेवटची एक इच्छाही व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची ही निवृत्ती म्हणायची की काय, अशी चर्चा त्यांच्याच मतदारसंघात सुरू झाली आहे. दरम्यान भाजपचे ते ज्येष्ठ नेते आहेत आमदार बबनराव लोणीकर. लोणीकरांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दीर्घकाळ केले आहे. त्यांनी या मतदारसंघाचे जवळपास 40 वर्षे प्रतिनिधित्व केले. आता आपण विधानसभा निवडणूक लढणार नाही असं सांगत असताना त्यांनी आपली पुढची इच्छाही बोलावून दाखवली. 40 वर्षे विधानसभा निवडणूक लढवली, आता विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पक्षाने जर संधी दिली तर शेवटची लोकसभा निवडणूक लढण्याची आपली इच्छा आहे, असं लोणीकर म्हणाले आहेत. दरम्यान बबनराव लोणीकरांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा परतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर शिवसेनेची 1989 पासून एक अपवाद वगळता हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेबरोबर राहिला आहे. या मतदारसंघावर आता एका प्रकारे लोणीकर यांनी दावा केला आहे. ही जागा यावेळी महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आली होती. महादेव जानकर यांनी इथूनच निवडणूक लढवली होती. दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव झाला. त्यामुळे 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी लोणीकरांनी आतापासून मोर्चेबांधणी केली आहे. मूळची शिवसेनेची जागा ही राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आली. त्यामुळे पुढच्या वेळी परभणीवर महायुतीत शिंदेच्या शिवसेनेचा दावा कमजोर झाला आहे. अशावेळी ही जागा जर भाजपच्या पारड्यात पडली तर लोणीकरांचे लोकसभा लढण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असंही बोललं जात आहे.